जनरल सेक्रेटरी आरएमएस एंड एमएमएस एम्प्लॉयज यूनियन रेलगार्ड एंड एमटीएस का आज ये जो महाराष्ट्र में सर्किल कॉन्फ्रेंस हो रहा, सर्किल कॉन्फ्रेंस के लिए दिल्ली से आए हुए हैं। इस सर्किल कॉन्फ्रेंस में हमारे जो मेन मुद्दे हैं, जो प्रॉब्लम्स है, उसके बारे में डिस्कस करते और आगे रणनीति क्या होगी हमारी यूनियन की, वो भी हम लोग जो है इसमें डिसाइड करते हैं। मीटिंग में 2 साल में एक बार हमारा कॉन्फ्रेंस होता है। मगर आज जो हालात के हिसाब से गवर्नमेंट टोटल पोस्टल डिपार्टमेंट को प्राइवेट करने के लिए पूरा ये प्रयास चल रहा है गवर्नमेंट का, उसी तरह हमारा आरएमएस को और एमएमएस को टोटली तोड़ने की कोशिश बहुत चल रही, क्योंकि पूरे ऑफिसेस पूरे एक जगह कर देना, पूरे ऑफिसेस को स्पीड पोस्ट आप लोगों को मालूम होना चाहिए कि जो स्पीड पोस्ट रजिस्टर पोस्ट जो मर्ज कर दिए, उसी तरह आरएमएस के जो सेक्शंस रहते उसको भी खत्म करके आरटीएन रोड नेटवर्क ट्रांसपोर्ट के हिसाब से प्राइवेट को देने के लिए ये कोशिश चल रही। उसी तरह आने वाले दिनों में हमारी 8 पे कमीशन है और उसके बारे में भी टर्म्स एंड कंडीशंस के बारे में गवर्नमेंट के ऊपर जो है एक प्रेशर डालने की कोशिश कर रहे हैं हम लोग कि जो है जो जिनाइन है वही मांगने के लिए देने के लिए, क्योंकि 7th पे कमीशन में हमारे को बहुत लॉस कर दिए। उसी तरह और भी जो है हमारी जो मुद्दे है, 18 महीने का डीए है हमारा डीए सिस्ट कर दिए और वो डीए लेने के लिए भी हमारा संघर्ष जारी रहेगा। और उसी तरह कंपल्सरी अपॉइंटमेंट जो डिपार्टमेंट में जो मर्यादा ना, उनको जो है 100% उनका अपॉइंटमेंट, उनके फैमिलीज को अपॉइंटमेंट करने के लिए हम मांग कर रहे हैं, क्योंकि हमारे कहने 5% सीलिंग है, 5% सीलिंग निकाल देने के लिए हमारा वो भी एक बहुत बड़ा मांग मुद्दा है हमारा गवर्नमेंट से, जो है हम उसके बारे में भी लड़ाई कर रहे हैं। और मेन आज जो लेबर कोड जो आया, लेबर कोड के उसके विरोध में 12 तारीख के भी पूरा वर्किंग क्लास मतलब पूरा एम्प्लॉइज, पूरा स्टेट गवर्नमेंट, सेंट्रल गवर्नमेंट, ऑल पब्लिक सेक्टर, प्राइवेट सेक्टर, पूरा 30 करोड़ एम्प्लॉइज आज स्ट्राइक करे। उसके भी जो है हम भी पोस्टल डिपार्टमेंट की तरफ से हम भी उसको सपोर्ट करें और आने वाले दिनों में भी बहुत बड़ा उसका होगा, क्योंकि लेबर कोड से टोटल वर्किंग क्लास को आज बहुत डेंजर स्थिति में आज हम लोग आ चुके हैं। ये गवर्नमेंट की जो ये पॉलिसी है, इसके विरोध में बराबर जो है आगे रणनीति तैयार करेंगे और आगे स्ट्राइक भी हो सका सेंट्रल गवर्नमेंट आज कॉन्फेडरेशन के माध्यम से भी, तो जो है उसके बारे में भी जो है गवर्नमेंट को हम यही रिक्वेस्ट कर रहे, यही वो कर रहे कि जो है वहाँ तक आप मत लेके जाइए, हमारे जो भी जो है डिमांड्स है उसको जो है हल करने के लिए, सॉल्व करने के लिए कोशिश करेंगे, वरना आगे बहुत बड़ी लड़ाई होंगी, ये कहते हुए आज आपण सर्वजण 38व्या अधिवेशनासाठी मी अरविंद शिवतरे, सर्कल सेक्रेटरी R3 महाराष्ट्र सरकार। खरं तर या गव्हर्नमेंटनं जे प्रायव्हेटायझेशनकडे सर्व वाटचाल चालू केलेली आहे आणि डाकसेवा जनसेवा या माध्यमातून डिपार्टमेंटचं ध्येय वाक्य आहे, परंतु त्या दृष्टी चाललेलं नाही। तुम्ही पाहिलं असेल की संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदा आमच्या आरएमएस हे डिपार्टमेंट म्हणजे पोस्टाचे एकदम बॅक ऑफिस म्हणून काम करतात। आम्ही कधीच प्रत्यक्ष काम करणार, 24/7 आरएमएसचा कर्मचारी काम करत असतो। ज्यावेळेला संपूर्ण जग झोपलेलं असतं त्यावेळेला आम्ही काम करत असतो। ज्यावेळेला 24 आवर्स टू सेकंड 24 आवर्स किंवा 48 आवर्स प्रत्येक लेटर किंवा प्रत्येक पार्सल आपल्या त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आरएमएस डिपार्टमेंट करत असतं। परंतु आता सध्या काही दिवसापासून गव्हर्नमेंटनं ते आपली स्वतःची मिलमीटर सेवा असताना देखील प्रायव्हेट मिलमीटर सेवा चालू केलेली आहे आणि संपूर्ण सेक्शन्स बंद केलेले आहेत। त्याच्यानंतर जे स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट आहे त्यांनी एकत्रीकरण हे पण देखील आपल्या सर्वांना माहिती आहे। त्याच्यानंतर त्यांनी जे ऑर्डिनरी मेल आहे त्याचं देखील हे केलं आणि असं करून त्याच्यानंतर यांचं जे डिपार्टमेंट जे टास्क फोर्स कमिटीने दिलेला निर्णय आहे त्याच्या निर्णयानुसार आता याचा प्रायव्हेटच्या दृष्टीने यांचा प्रयत्न चालू आहे। त्या दृष्टीने आता जर तुम्ही पाहिलं असेल की जे बँकिंग क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पण देखील आहे एसपीसीओ आणि आयपीबीबी हे जर देखील एकत्रीकरण चाललंय। आमच्या डिपार्टमेंटची सर्वात
जे खातं आहे आमचं जे PLI म्हणजे संपूर्ण विमा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त बेनिफिट देणारं क्षेत्र आमचं आहे. सर्वात जास्त बेनिफिट विम्याचं मिळतं, PLIचं मिळतं. त्याचं देखील खासगीकरणाकडे त्यांचं वाटचाल चालू आहे. आणि या सर्वाला विरोध म्हणून संपूर्ण भारतामध्ये सर्व कर्मचारी संघटना एकत्र आलेल्या आहेत NFPच्या संघटनेच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत संघर्षाचा नारा आम्ही देत आहोत. आणि आज इथे जे अधिवेशन औरंगाबाद होत आहे आणि इथे त्याचा डिसिजन घेऊन जाईल. आणि जेव्हा महाराष्ट्र कोणती हाक देतो त्यावेळेला त्याचा पाठीमाग होतं. आणि तुम्हाला माहिती असेलच की आता पुण्यामध्ये जे आमचं फेडरल काउन्सिल झालं 13वं, त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधील आमचे राजेश सारंग हे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांचे प्रदीप खडसे हे देखील जनरल सेक्रेटरी म्हणून आले आणि दिवसाने त्याच्यामध्ये आले. आणि आता त्याच्यामध्ये एक मीटिंग आता त्यांची होणारच आहे. आता 10 तारखेला एक देखील डायरेक्टरमध्ये मीटिंगला बोलवलं आहे. आणि त्याच्यामध्ये डायरेक्टर बरोबर आमची चर्चा होणार आहे. त्याच्यानंतर जर आमच्या दृष्टीने जर योग्य निर्णय घेतला नाही त्याच्यानंतर संघर्षाच्या हाती दिली जाणार आहे. आणि संघर्षाची ठिणगी या अधिवेशनातच पडणार आहे असं आम्ही सांगू इच्छितो. परंतु संपूर्ण समाजाला किंवा आपले जे सर्वसामान्य जनता आहे जनतेला कळलं पाहिजे की डाक सेवा जनसेवा ह्याच्यासाठी आम्ही सर्व कर्मचारी वगैरे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट फायद्यात येण्यासाठी पूर्णतः प्रयत्नशील आहोत. आणि सर्व जनतेने देखील आमच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढे बोलतो. ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन MTS अँड ग्रुप C केडरचं आज इथे महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचं द्वैवार्षिक अधिवेशन संपन्न होत आहे. या द्वैवार्षिक अधिवेशनामध्ये विविध विषयावर चर्चा केली जाणार आहे. विशेष करून येणारा 8वा वेतन आयोग आणि या येणाऱ्या 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॉर्म्युलाच्या अंतर्गत डॉक्टर अक्रूड फॉर्म्युलाच्या अंतर्गत MTS पोस्टमन आणि डिपार्टमेंट मधले सगळी जे केडर आहेत पोस्टल डिपार्टमेंट मध्ये त्यांना चांगले स्केल मिळावेत याच्यावर विस्तृत चर्चा होते. 8वं पे कमिशन 1 जानेवारी 2026 पासून लागू व्हायला पाहिजे. त्याचबरोबर NPS UPS हे रद्द करून ओल्ड पेन्शन स्कीम सर्व कर्मचाऱ्यांना लागू व्हायला पाहिजे आणि त्याचा इफेक्ट सुद्धा 1 जानेवारी 2026 पासून व्हायला पाहिजे. या विषयावर विस्तृत चर्चा या अधिवेशनामध्ये होते. नुकतंच 12 फेब्रुवारीला एक दिवसीय संप केंद्र सरकारी आस्थापनाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. पोस्टल युनियनने ह्या 1 दिवसीय संपाला परिवर्तन करून त्याच्यामध्ये लंच अवर्स डेमॉन्स्ट्रेशन आणि धरणं करण्याचा निर्धार घेतला होता. हे लंच अवर्स आणि डेमॉन्स्ट्रेशन करत असताना भविष्यामध्ये जे 4 लेबर कोड येत आहेत या 4 लेबर कोड मध्ये कामगारांच्या विरोधात जे लेबर कोड आहेत कामगारांच्या म्हणजे संघटना बनवण्याच्या विरोधात किंवा कामगार संघटनेच्या अस्तित्व टिकवण्याच्या बाजूने जे लेबर कोड मध्ये बदल केलेले आहेत हे बदल कोड त्वरित स्थगित व्हायला पाहिजे. या मागणीच्या अनुषंगाने पोस्टल JCA माध्यमातून NFPच्या माध्यमातून आणि भविष्यात सेंट्रल कॉन्फेडरेशनच्या माध्यमातून एक प्रदीर्घ लढा आणि प्रदीर्घ विरोध स्ट्रॉंग विरोध या लेबर कोडला करण्याचा निर्धार सुद्धा आजच्या या अधिवेशनाच्या माध्यमातून केलेला आहे. सध्याची परिस्थिती बघत असताना AIP ग्रुप C आणि NFP संघटना ह्या ज्या बलवान आणि मजबूत संघटना देशात या टपाल खात्यामध्ये 70% सदस्यत्व या संघटनेचं आहे. असं असताना सुद्धा एका जुजबी कारणामुळे एका छोट्याशा कारणामुळे AIP ग्रुप C आणि NFP ला डिरेकग्नायझेशन केलेलं आहे. या डिरेकग्नायझेशन केलेल्या NFP आणि AIP ग्रुप C ला डिरेकग्नायझेशन केल्यानंतर नवीन मेंबरशिप व्हेरिफिकेशन घ्या. नवीन मेंबरशिप व्हेरिफिकेशन डिक्लेअर केल्यानंतर ऑटोमॅटिक जी कोणती मान्यता प्राप्त संघटना आहे जिला जास्त सभासद संख्येचा पाठिंबा मिळेल तिला मान्यता प्राप्त गणलं जाईल. परंतु डिपार्टमेंट ऑफ पोस्ट हे न करता जे मेंबरशिप व्हेरिफिकेशन पुढे ढकलत आहे आणि डिरेकग्नायझेशन जे अन्यायकारकरित्या पद्धतीने चालू केलेलं आहे ते रद्द होऊन नवीन मेंबरशिप जाहीर होऊन सगळ्या संघटनांना नवीन मेंबरशिप मध्ये समाविष्ट करून जो काय निकाल येईल तो आम्हाला मान्य असेल अशा प्रकारची मागणी सुद्धा आम्ही डिपार्टमेंट ऑफ पोस्ट कडे करणार आहोत. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट सध्या फ्रँचायझी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून डाक मित्रच्या माध्यमातून टपाल खात्याचं खासगीकरण करू पाहते. परंतु आमची अशी विनंती आहे टपाल खात्यामध्ये कामगार भरती झाली खासगीकरण म्हणजे फ्रँचायझी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून डाक मित्र फ्रँचायझी पोस्ट ऑफिसच्या ऑर्डर इश्यू झाल्यात डाक मित्र याच्या ऑर्डर इश्यू झाल्यात. इंडियन पोस्टल ऍक्ट 1898 बदलून पोस्टल बिल 2023 येते. याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन करून डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आता इन्कम कॉस्ट फॅक्टर आणलेला आहे की एका ऑफिसचं उत्पन्न किती त्याच्यावर तुमचं हे ठरणार. टपाल खातं नुकसानामध्ये आहे परंतु टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांची भरती झाली आउटसोर्सिंग कर्मचारी घेण्यापेक्षा परमनंट कर्मचारी भरती झाली तर त्या परमनंट कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या माध्यमातून टपाल खातं जे नुकसानामध्ये आहे ते पुन्हा प्रॉफिटमध्ये आणण्याकरता आम्ही पाहिजे ते श्रम करून पाहिजे ती ताकद लावून या टपाल खात्यामध्ये प्रॉफिटमध्ये आणू इच्छितो. फक्त आमची एवढीच इच्छा आहे की टपाल खात्याला आउटसोर्सिंगच्या माध्यमातून फ्रँचायझीच्या माध्यमातून किंवा डाक मित्र योजनेच्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करू नका ही मागणी घेऊन आम्ही भविष्यामध्ये टपाल खात्याने ही जर
ही जी या योजना जबरदस्ती फोर्सफुली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही कडाडून सगळ्या संघटना एकत्रित येऊन कडाडून विरोध करणार आहोत. वेळ प्रसंगी बेमुदत संघर्षाचं सुद्धा आव्हान आम्ही या माध्यमातून पोस्टल JCAच्या माध्यमातून करण्याच्या विचारात आहोत. त्याबाबत सुद्धा आजच्या या माध्यमातून इथे आजच्या या होणाऱ्या अधिवेशनामध्ये चर्चा केली जाणार आहे. तर माझी टपाल खात्याला विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये खाजगीकरण न करता आहे त्या कर्मचाऱ्यांमध्ये एक पॉलिसी बनवून एक संघटनेशी चर्चा करून संघटना सुद्धा काही चांगल्या सूचना देईल. त्या सूचनाचा विचार करून हे टपाल खातं कशा प्रकारे प्रॉफिटमध्ये आणता येईल त्या दृष्टीने आम्ही कर्मचारी सुद्धा प्रयत्न करू. ऍडमिनिस्ट्रेशनने सुद्धा आमच्या सोबत यावं आणि चांगल्या प्रकारे टपाल खाते प्रॉफिटमध्ये कसं आता आता उदाहरणार्थ एखादी जे बिझनेस चाललेला हा बिझनेस का लॉस मध्ये जातोय याचा विचार प्रामुख्याने करायला पाहिजे. त्याला काही प्रशासनाच्या गोष्टी सुद्धा जबाबदार आहेत. त्या प्रशासनाच्या काही चुकीच्या धोरणामुळे टपाल खातं लॉस मध्ये जातं. या सगळ्या आम्ही चर्चेत दाखवून देऊ आणि टपाल खात्याला खाजगीकरणापासून वाचवून आमचं डिपार्टमेंट सरकारी खातं हे राहिलं पाहिजे ही प्रमुख मागणी आजच्या या अधिवेशनामध्ये आम्ही चर्चा करणार आहोत. या सगळ्या मागण्या ज्या पे कमिशनच्या संदर्भात आहोत, प्रायव्हेटायझेशनच्या संदर्भात, NPS UPS सोडून OPS मिळण्याच्या संदर्भात आहोत, 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात आहोत, या सगळ्या मागण्या जर मान्य झाला नाही तर येणाऱ्या काळामध्ये उग्र संघर्ष करण्याचा निर्णय कामगार संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून NFP संघटनेच्या माध्यमातून आम्ही घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात येत्या 1-2 महिन्यातच त्याची सुरुवात होईल एवढंच मी सांगू इच्छितो. शेवटी जनतेच्या हिताचं रक्षण करणारे निर्णय IDC सारख्या पॉलिसीला विरोध IDC सारख्या पॉलिसी आणून टपाल जे 3-3 पोस्ट ऑफिस आहेत ती एक पोस्ट ऑफिस मध्ये ठेवून 2 पोस्ट ऑफिस बंद केली जातात. अशा गोष्टीला विरोध करून जनतेचं सुद्धा भलं आम्ही इच्छित आहोत. तर मला वाटतं यामध्ये आम्हाला येणारं टपाल खातं सरकार आणि जनता नक्कीच साथ देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.